हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे मुलं रोज नवीन नवीन काहीतरी खायला मागतात। रोज आणि मुलांच्यासाठी काय द्यावं हा प्रश्न आपल्याला पडतो। त्यासाठी आपण बाहेरचं मुलांना वेफर्स वगैरे देण्यापेक्षा घरच्या घरी आपण त्यांना खाऊ बनवून ठेवायचं आहे। त्यासाठी आपण बिना भाजणीची खमंग खुसखुशीत चकली करणार आहे। त्यासाठी आपण डाळवे घेतले आहे, हे डाळ्या म्हणतात। तर ह्या मापाने आपण डाळवे घेतलेले आहे आणि ह्याच मापाने तांदळाचं 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे। तर आपण डाळ जर अगदी तुमचं मऊ असेल तर थोडं भाजून घ्या, हलकंसं गरम करून, आणि ते मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत। आपण आता हे मिक्सरला डाळवा बारीक केलं आहे। जरी बारीक केलेलं असेल तर मऊ, पण तरी आपल्याला हे चाळणीने गाळून घ्यायचं आहे। बारीक अगदी कणसुद्धा असेल ते आपल्याला नको आहे। आता हे तांदळाचं पीठ पण आपण पहिले गाळून घेणार आहे आणि हे डाळीचं पीठ आहे केलेलं डाळ्याचं ते पण गाळून घेणार आहोत। आपण हे डाळव्याचं हे पीठ केलेलं ते पण आपण गाळून घेणार आहोत। त्याचे बारीक कण असतात, ते आपल्याला कण कुठेही चकलीच्या साच्यात अडकू नये म्हणून आपण गाळून घेणार आहोत। हे बघा, हे असे हे आपण टाकून घेणार आहोत। आता आपण मोहनसाठी आपण तेल गरम करत ठेवणार आहे। एक 4 चमचे आपण असे फुल भरून तेल घेणार आहे आणि 1 चमचा आपण या ठिकाणी साजूक तूप घालणार आहोत। हे चांगलं कडकडीत मोहन करायचं आहे आपल्याला। आणि या बाजूला आपण गरम पाणी ठेवलेलं आहे, ते आपण मापाप्रमाणे घेणार आहोत। किती लागतं ते मापाप्रमाणे आपण त्याआधी आपण चकली आहे तर ओवा हा ओघाने आलाच। चकलीमध्ये ओव्याची चव छान लागते। आपण ओवा असा क्रश करून घालणार आहे। काळे ते घालणार आहे आपण यामध्ये। 1 चमचा लाल शिमला मिर्च लाल तिखट घालणार आहोत, काश्मीरी लाल तिखट। त्यामुळे त्याचा चव छान येणार आणि कलर पण छान येईल। हिंग घालणार आहे, एक पाव चमचा, आणि मीठ घालणार आहोत, चवीनुसार मीठ। 1 चमचा मीठ या ठिकाणी आपल्याला 1/2 चमचा पुरे आहे, तरी मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे। आता तेल कडकडीत झालेलं आहे, आपण त्याचं मोहन याच्यात घालणार आहोत। हे बघा, तेल छान कडकडीत झाले, मोहन याच्यात घालणार आहोत। गरम आहे, परंतु आपल्याला हे सगळं तेल पिठाला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, थोडं गार होऊ द्यायचं आहे। असं पिठाला लावून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे पीठ चांगलं। त्यामुळे आपलं मोहन सगळ्या पिठाला लागणार आहे।
पूर्ण पीठ असं मिक्स करून घेणार आहोत. असं मूठ वळली पाहिजे, म्हणजे आपलं मोहन प्रत्येक म्हणजे पिठाला लागलेलं आहे असं समजायचं. अशी मूठ वळली पाहिजे. हे बघा, आपण चांगलं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे. चांगले मूठ अशी आवळली जाते, म्हणजे आपलं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे. हे चांगलं पीठ खूप मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण पाणी लागत पाणी टाकणार आहोत. गरम पाणी आहे. गरम लागतं पण ते करावं लागतंय. गरम पाणी टाकावं लागणार, त्यामुळे आपली चकली खुसखुशीत होणार आहे. जास्त मऊ सैल नाही मळायचं आहे, त्यामुळे आपलं मग चकलीला काटे नाही येणार. थोडंसं घट्टच मळायचं. आतापर्यंत 2 कप पाणी टाकलेलं आहे आपण. पाणी जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत. आपलं चकलीचं पीठ असं छान मळून झालेलं आहे. आता आपण साच्याला पण ग्रीस केलेलं आहे तेलाने. आता आपण थोडासा गार पाण्याचा हात लावून हे प्रत्येक गोळा असा छान मळून घेणार आहोत. त्या बाजूला आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की नाही चेक करूया. तेल तापलेलं आहे. हाय फ्लेमवरच तेल तापवत ठेवायचं आहे आपण. आणि चकली टाकताना आपण हाय फ्लेमच ठेवायची. नंतर आपण गॅस मंद करणार आहोत. आणि आपण अशी डायरेक्ट आता चकली त्याच्यात टाकणार आहोत. मोठी चकली करणार आहोत. आता आपण गॅस जरा मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे.
आता हे लगेच आपण चकलीला हलवायचं नाही आहे, जोपर्यंत आपला हा फेस आहे तो जात नाही तोपर्यंत. मग मंद गॅसवर चकली होऊ द्यायचे. हाय फ्लेमवर केले तर आतमध्ये चकली कच्ची राहते. आपली छान चकली छान झालेली आहे. मीडियम फ्लेमवरच आपण करणार आहोत. आपण हा फेस जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपली चकली झाली नाही असं समजायचं. चांगली होऊ द्यायची आपल्याला चकली. हे बघा, दोन्ही साईडने आपण छान करून घेणार आहोत. कडक लागते आहे, चांगली दिसते, कडक होते. तेलाचे बुडबुडे आपले कमी होत आहेत, त्या ठिकाणी आपण गॅस मोठा करणार आहोत. म्हणजे मग त्याला जास्त तेल शोषून नाही घेणार चकली काढायच्या वेळेस. आता आपण टर्न करूया. बघा, आपली चकली छान झालेली आहे. गॅस मोठा केलेला आहे आपण आणि तेल आपले बुडबुडे कमी होत चालले. याचा अर्थ आपली चकली झालेली आहे. मोठा केला आहे कारण त्यातलं तेल जास्त मंद आचेवर तेल शोषून घेते चकली. म्हणून आपण जेव्हा काढायचं असेल तेव्हा 1-2 मिनटं गॅस मोठा करणार आहोत आणि आता आपण काढून घेणार आहोत. छान चकली झालेली आपली. आता आपण अशा छोट्या चकल्या करून घेणार आहोत. आपण दिवाळीत नेहमी करतो तशा. झटपट भाजणी न करता झटपट आपण मुलांनाही खायला चांगलं, आपणही खायला सुटसुटीत पटकन होतात. भाजणी करायची गरज नाही आहे. गॅस मोठा ठेवणार आहे चकलीसाठी. आणि आता आपण या चकल्या पण तळून घेणार. सावकाश टाकायचं आहे, तेल गरम असतं. आपली
ही चकली बघा किती सुंदर झालेली आहे। त्याप्रमाणे आपण सगळ्या चकल्या करून घेणार आहोत। आपली कुरकुरीत खमंग चकली रेडी आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। बघा तेलसुद्धा अजिबात नाही आहे, त्याच्यावर तेलकट नाही आहे। हे बघा बिलकुल हाताला पण अशी तेलकट लागत नाही आणि खुसखुशीत आणि कडक झाली आहे। तुम्ही हे बघा आतमध्ये पण असं पोकळ झालेली आहे, कडक झाले आहे। हे बघा आवाज येतोय छानपैकी। छान झालेली आहे, तुम्ही नक्की करा। आणि हे बघा मोठ्या जसं काही रुखवतात ठेवतात आपण तशी चकली केलेली आहे। रेसिपी आवडल्यास तुम्हाला शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि लाईक करा। अशीच छान रेसिपी घेऊन पुन्हा येऊया, भेटूया। थँक्यू।